तुझ्यासारखी हजारो आहे. आता बस, मला या अगली पॉलिटिक्स मध्ये नाही अडकायचंय. आता मी माझ्या टर्म्स वर काम करेन, माझी स्वतःची कंपनी काढेन आणि माझी सगळी स्किल्स पणाला लावेन. आता बघ मी कसा बिझनेस करते ते, आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईन की तुम्ही मला नोकरीवरून काढू शकता, पण माझं टॅलेंट, माझं स्किल, माझं विजन हे नाही काढून घेऊ शकत. बघ आता तू मी कसा बिझनेस करते ते. आणि हो, हे जे काही तू केलंयस ते कधीतरी तुलाही भोगावं लागेलच की, कारण कंपनी काही दिवसांनी तुला सुद्धा काढून टाकेल. तेव्हा ये माझ्याकडे, वेकन्सी असेल तर विचार कर. नाउ गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. माऊ, आय एम रिअली सॉरी. मीच तुझ्या फोनवरनं मेसेज केला होता की तुला जॉबसाठी इंटरेस्ट नाहीये, कारण मला तू आपल्या बिझनेस मध्ये हवी आहेस. आय एम सॉरी. चल माझ्या बरोबर. मानलं पोट्टीले, जिगरबाज आहे. जिथं लात मारीन तिथं पाणी काढीन. मुंबई कोणाची आहे? भाऊजींची. चला कामाला चला. माहिती तिकडे आता मला सांगा, गणपतीच्या डेकोरेशनचं कसं करायचंय? डेकोरेशनच्या बाबतीत आपण 3-4 लोकांकडून कोटेशन मागवलेली आहेत. ती एकदा आली ना की आपण एकमेकांना ठरवूया. आणि स्नॅक्स आणि प्रसादाचं कसं करायचं तेही सांगा. सोसायटीच्या गणपतीची तयारी सुरू झाली ना? का तू का विचारतेस? देसाई, मी सरळ सरळ विचारलं की नाही, मग सरळ सरळ उत्तर द्यायची. झाली आहे का नाही? होय, पण एवढं का विचारतेस? सांगते ना, कारण प्रोग्रामच्या वेळी संध्याकाळचे पदार्थ मी देणार आहे. काही गरज नाहीये, आम्ही दरवर्षीप्रमाणे बाहेरूनच ऑर्डर करतो. हो हो हो, पण या वेळेला नका ऑर्डर करू, मी घेते तो कॉन्ट्रॅक्ट. नाही का 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 एवढं आम्हाला बोल बोल बोललीस, आता आम्हाला खायला का घालणार आहेस? हो ना. अहो, कारण आता सण आहे आणि सणाच्या वेळेला सगळे प्रॉब्लेम्स, राग द्वेष विसरून एकत्र येतात सगळे. करेक्ट. तुला सांगितलं ना, तुझ्याकडून आम्हाला कसलेही उपकार नको आहेत. अहो, डिस्काउंट मध्ये उपकार देतेय, मग तर चालेल. डिस्काउंट? खरंच? म्हणजे काय, आता डिस्काउंट म्हणले म्हणून राग पण गेला, माहित होतं मला. तू म्हणजे ना, हा बरं, एका प्लेट मध्ये तू काय काय पदार्थ देशील? हे बघा, एका प्लेट मध्ये मी देणार आहे खोबऱ्याचा केक, तिखट करंजी आणि उपमा. बापरे, एवढं? पण प्लेटचा रेट काय असेल? पर प्लेट फक्त 25 रुपये. बाहेरून मागवलं तर महाग पडेल. आणि माऊनी केलेला खोबऱ्याचा केक तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लाय. रुपाली काकू, तुम्हाला तर टेस्ट माहिती पण आहे. इनफॅक्ट सगळ्यांनाच टेस्ट माहिती आहे. मस्त असतो ना? हो, माहिती आहे माहिती आहे. आमच्या शाळेच्या समोर एक छोटीशी बेकरी होती, तिकडे मिळायचा. काय कमाल लागायचा ना. अजून तोंडावरची टेस्ट गेली नाहीये. देसाई काका, त्याहून यम्मी केक माऊ बनवते ना. बरं, तुम्हाला अग्री करावंच लागेल. हो म्हणा सगळे, चला हो म्हणा. हा ठीक आहे ठीक आहे, एवढं काय त्यात, आम्ही ठरवतो आणि कळवतो. माऊ, ऐक ना, इथे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. यांना स्वस्तात मस्त गोष्टी नकोच आहेत. आपण जाऊया घरी. ठीक आहे, जाऊ देत मग. पण म्हणजे बघा, विचार करा,
आणि कळवा. कारण कसं आहे, वेळही कमी आणि बघा दुसरीकडून कुठे मिळणार नाही एवढं स्वस्तात मस्त. त्यात सोसायटीसाठी आहे म्हणून मी अनलिमिटेड द्यायचा विचार करत होते. अनलिमिटेड. अनलिमिटेड. ठीक आहे. भैरवी एक मिनिट काय झालं? मंडळी मी काय म्हणतो, सगळ्यांचं जर अनुमोदन असेल तर आपण डन करूया हे. काय म्हणते? डन. नक्की. येस. हो लिहून टाक. बरं बरं ऐका, संध्याकाळी मीटिंग आहे तर बाकीच्यांना सुद्धा बोलवा. हा मुख्य म्हणजे त्या माझगावकरांना बोलवा, नंतर कटकट करायला नको. अरे हो बरी आठवण केलीत. नाऊ यू नो व्हॉट यू डुईंग राईट. ऑफकोर्स. काय झालं? अगं एवढ्या सगळ्यांना अनलिमिटेड जेवण म्हणजे काय, खूप खर्च आणि स्ट्रगल. समा, डोंट वरी. ही सगळी आपली प्रमोशनची कॉस्ट असं समज. आता बिझनेस नवीन आहे की नाही आपला, मग सुरुवातीला हे सगळं करावं लागणार. हे बघ, जितकी जास्त सर्व्हिस तितका जास्त रीच, आणि जितका जास्त रीच तितक्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज. कळलं? चल आपण आता कामाला लागूया आणि रेयांशला नक्की सांग ते BTS काढायला. हो मी त्याच्याशी बोलते. भैरवी काय झालं देसाई? माझगावकरांना सांग संध्याकाळी मीटिंग आहे, गणेशोत्सवाबाबत चर्चा करणार आहोत, तेव्हा या म्हणावं. नाही नाहीतर काय करतात ते ऐनवेळेस येतात, खुसपट काढतात, कटकटी करतात. तसं व्हायला नको ना. नाहीतर काय होतं, सणाच्या दिवशी मग भांडणं होतात ना. तेव्हा सांग त्यांना. ओके. येतो. बाबा, हा आज संध्याकाळी गणेशोत्सव संदर्भातली सोसायटी मीटिंग आहे, त्यासाठी तुम्हाला बोलवलंय. मी जाऊन काय करणार आहे? दरवेळी मी त्यांना ओरडून सांगतोय, जो काय सण तुम्हाला साजरा करायचा असेल तो शिस्तीत करा. जी काय नासाडी करताना तुम्ही ती थांबवा. मग तर तुम्ही जायलाच पाहिजे. सांगा त्यांना, शिस्त म्हणजे शिस्त. ए, तू माझी टिंगल करते काय? नाही मी सिरियसली बोलतेय. सिरियसली बोलते? आजोबा हे बघा, तुम्ही गेलात ना तरच गोष्टी स्पीड अप होतील आणि प्रॉपरली पण होतील. माझं कोणी ऐकत नाही तिकडे. जाऊ दे आता, जाऊ दे. म्हणून सांगणं सोडायचं का? तुम्हीच म्हणता ना, जे योग्य आहे ते सांगितलं गेलं पाहिजे, आपली बाजू मांडलीच गेली पाहिजे. हवं तर मी येते तुमच्या बरोबर. नको. काय अनिशीमुळे आधीच सोसायटीमध्ये चेतू झाली आहे. मला उत्साह नाही आता काय. तो आपणहून येणारच नाही बाबा. सुरुवातीला जबरदस्ती आणावा लागेल, मग हळूहळू येईल गंमत. अरे या लोकात कशी येणार गंमत? आता एवढी भांडण झाली, एवढा अपमान झाला. नाही नको, तू मला आग्रह करू नको सुखात, नको. ठीक आहे, ऍज यू विश. ए, त्या सुभाष बोरकरांना मी फोन करते. ऑर्डर कॅन्सल. काय वेडेपणा मग? हो मग आता मलाही उत्साह नाही राहिलाय. काहीच करावं असं वाटत नाहीये. मी पण बसून राहते. आणि जो नियम तुम्हाला, तो नियम मला सुद्धा. नाही, तू ऑर्डर कॅन्सल करू नको. ठीक आहे, मग तुम्ही गणेशोत्सवात इन्व्हॉल्व्ह व्हा. ऍटलिस्ट मीटिंगला तरी चला. मग पुढचं पुढे बघू आपण. नाही, या वेळेला मला हा धिंगाणा चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम. बघा, म्हणून मी सांगत होते यांना या मीटिंगला बोलवूच नका म्हणून. माझगावकर, तुमच्या घरी चोरी, फसवणूक, तुमचे फॅमिली प्रॉब्लेम हे सगळं बघताना तुम्ही देवाच्या मॅटर मध्ये लक्षच घालू नका. मी काय नारळ घेऊन आलो होतो काय तुमच्याकडे मला मीटिंग मध्ये घ्या म्हणून? नाही तरी तुम्हाला बोलवलं ना. का बोलवलं? कारण नंतर तुमची कटकट नको म्हणून. पण म्हणून काय, गणपती बाबतचे सगळे डिसिजन तुम्ही नाही घेऊ शकत. का 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 का? कारण तुमच्यामुळे सोसायटीत पोलीस आले.
आणि ह्या सगळ्यामुळे ना आमच्या मुलांवर वाईट संस्कार झालेत, कळलं का? हो. आणि तुमच्या अनिशने पैशाचे घोळ घातले त्याचं काय? तुमच्या अनिशने माझ्यावरती हात उगारलाय. त्याचा काय संबंध इथे? थोडक्यात काय, तुमचं घर पापी लोकांचं आहे. आम्ही पापी आणि तुम्ही बरे पुण्यवान. हो. हा, गेल्या वर्षी सगळी बिलं दाखवा, कॉन्ट्रॅक्ट दाखवा, म्हणजे मग सांगतो तुम्हाला कोणी कसे कसे पैसे खाल्ले ते. हा. माजगावकर, तुम्ही आमच्यावर आरोप करतायत, आमच्यावर आरोप करतायत. आता बघा मी काय करतो ते बघाच. काय 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 करणार? नाही नाही, अख्खी सोसायटी तुमच्यावर बहिष्कार घालेल. अरे ठीक आहे. अरे गणपतीच्या मंडपासमोर सुद्धा फेकू देणार नाही तुम्हाला. अरे तुम्ही काय बसा तुम्ही घरी टाळ कुठं. अरे काय टाळकुटं? सांग नाही नाही नाही, मला. तुमची मनमानी चालू देणार नाही. नाही, तुमची दादागिरी चालणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना ठणकावून सांगतो, सगळं काही इको फ्रेंडलीच व्हायला पाहिजे. हा, बरोबर आहे. आणि तसं जर नाही झालं, एकेकाला मी कोर्टात खिचीला सांगून ठेवतो. हो, हे काय तुमची काय म्हणजे काय? माझगावकर, तुम्ही अशी आमच्यावर दमदाटी नाही करू शकत. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही नाही, हे तुमचं चालणार नाही, हे चालणार मग नाही. मुकाट्याने मी काय सांगतो ते ऐका. पीओपी चालणार नाही.